मनमोगरा, कविता आणि बरंच काही. तुला काय म्हणू मी, सांग ना गोविंद श्रीकृष्ण. तुला सावळा म्हणावं तर तू धवल कीर्तीचा आहेस रे. गोरा म्हणावं तर अविरत कर्माच्या गोधुलीनं माखलेला आहेस. कुणी काहीही म्हणोत, मला मात्र तू धवल कीर्तीचा गोधुलीने माखलेला मयूरपंखी नटेश्वर वाटतोस बघ. मयूरपंखी नटेश्वर, हो ना? किती आयाम रे तुझ्या आयुष्याला, ते पण फुललेले बहरलेले अगदी मयूरपंखासारखेच. नटेश्वर तर तू आहेसच, जीवनात नाट्य आणणारा, आणि जीवन ही रंगभूमी आहे हे प्रत्यक्ष जगून दाखवणारा नटेश्वर. बघ ना, आयुष्यभर चक्रवत फिरत राहिलास पण कधी चेहऱ्यावरचं हसू ओसरलं नाही. थकून भागून नैराश्यात कपाळाला हात लावून बसला नाहीस. गोकुळ सोडलं, मथुरा सोडली, द्वारकाही सोडलीस, पण परत मागं नाही पाहिलंस. एवढंच काय, जिंकलेली सर्व राज्य सुद्धा सोडलीस तू. हे सोडणं इतकं सोपं असतं का रे? खरं तर जो मिळवण्याची धमक ठेवतो तोच सोडू शकतो, हे पटतंय मला. अजय होतास तू आणि असणारच. विजय कधी डोक्यावर घेतला नाहीस आणि पराजय मनावर. म्हणूनच अजय, ज्यानं आयुष्याचा सूर्यास्त कधी पाहिलाच नाही, असा सूर्यार्थी, तेजस्वी, तपस्वी तू. हो, तुझं जीवन म्हणजे अखंड तपच म्हणावं लागेल. जन्मतः तुला आईचं दुग्धामृत मिळालं नाही आणि वडिलांच्या बाहुदंडाचं बळ सुद्धा मिळालं नाही, पण तरीही सशक्त होतास तू. तुझ्या आजूबाजूच्या लोकांनाच तू तुझं सामर्थ्य बनवलंस. माझं तुझं सख्ख परक या भेद जंजाळात अडकलाच नाहीस मुळी. जे मिळेल ते ते आनंदानं आणि उत्स्फूर्तपणे स्वीकारलंस. त्यांना तुझं बलस्थान बनवलंस. माता यशोदा, नंदबाबा, गोपिका, गोपाळ, सुदामा, सारं गोकुळच तुझ्या लेखी तुझं घर होतं. त्यातली प्रत्येक व्यक्तीच तुझी आप्त होती. माणसंच काय, गोकुळातील गायी, पक्षी, यमुना, झाडं, पानं, फुलं सारे सारे तुझे लाडके होते. अर्थात तू होतासच इतका मनोरम की तुझ्यापासून कोण अलिप्त राहू शकणार रे? आई वडिलांनी स्वतःच्या स्नेहबंधनातून दूर करून काळाच्या विशाल गर्तेत सोडल्यावर तू मात्र स्वकर्तृत्वानं माणसांची श्रीमंती उभी केलीस. संकटांना रेटून धाब्यावर बसवलंस. परिस्थितीचं तर काय विचारायलाच नको. संकटाच्या असंख्य शृंखला तुझा पाठलाग करतच होत्या, पण त्यांना जुमानेल तो कृष्ण कसा? कालिंदीच्या विखारी जलाशयानं तुझं गोकुळ व्यापलं होतं. कालियाचा जहरी दंश तुझ्या आप्तांना विषारी बनवत होता. मुरडून टाकलीस मान त्याची आणि काळाच्या छाताडावर अभंग नाच केलास. भोग आणि प्रारब्ध म्हणून कुरवाळत बसला नाहीस. ते तर दुबळेपणाचं लक्षण. शौर्य आणि बुद्धी चाणाक्षता पणाला लावून संकटांचा सोहळा केलास रे तू. कसं जमलं रे हे तुला सगळं? कुठून बळ आणलंस? आत्मशक्तीचं बळ, प्रेमाचं बळ की प्रेमीजनांचं बळ? काहीही असो, पण या सगळ्याचा, या सर्वांचा करता धरता तर तूच होतास ना रे? सांग ना मला. एपिसोड मधली कुठली गोष्ट आवडली हे कमेंटमध्ये आवर्जून मेन्शन करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेट पुन्हा पुन्हा हवी आहे ना? भेटूया लवकरच.